दंडोत प्रणाम. परमेश्वराचे अत्यंत महत्त्वाचे गुण आपण बघत आहोत. कृपागुणाच्याच पुढची जी बाजू आहे ती म्हणजे करुणा. ही कृपेचीच अनुषंगिक गुण आहे आणि ह्याच गुणामुळे परमेश्वराला जीवाचे दुःख भोगवत नाही. जीवाच्या दुःखामुळे परमेश्वराचं जे अंतःकरण आहे ते दुःखी होतं, ते उचंबळून येऊन कार्याला येतं आणि जीवाचे दुःख स्वतः न बघावल्यामुळे सतत जीवाला या दुःखातून काढण्याची इच्छा, सतत काढण्यापासून चिंतन आणि त्या चिंतनात कार्यरत राहणं हे ह्या करुणेचं काम आहे. आणि ह्या करुणेमुळेच परमेश्वर जीवाला प्रेम देतात, ज्ञान देतात. वाडोवेडे फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगतात. ह्या करुणेमुळंच सगळे जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. कोणाला कशाचं व्यसन, कोणाला कशाचं व्यसन, परमेश्वराला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन या करुणा गुणामुळेच परमेश्वरामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराची जी कृपा आणि करुणा हा जो गुण आहे, जो आपण समजून घेतला, जाणून घेतला, तर नक्कीच परमेश्वर ही वस्तू काय आहे ही आपल्याला समजेल, कळेल. आणि ते समजल्यानंतर अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन ह्या परमेश्वराची भक्ती आपण करू. भक्ती करणं म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरवणं, आपली दृष्टी स्वच्छ करणं, आपलं मन स्वच्छ करणं, आचाराच्या विचाराच्या बाजूने विचार करून आपल्या अंतःकरणात त्या परमेश्वराचं सतत ध्यान करणं, ही भक्ती परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि ह्या भक्तीतून जर आपण गेलो तर नक्कीच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण निघू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.